वाशिम जिल्ह्यात कारंजा लाड येथे ब्रेक द चेन लॉकडाऊनमध्ये सोमवार 12 एप्रिल रोजी शहरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता कपडा दुकाने, रेडीमेड दुकाने, जनरल स्टोअर इत्यादी दुकाने शटरच्या आतमध्येच सुरू असल्याचे दृश्य आढळून आले. काही कपडा दुकानात तर एक वेळी 25 ते 30 व्यक्ती असल्याचे सुद्धा आढळून आले. त्यामुळे लघु व्यावसायिकांना प्रश्न पडला होता की कायदा फक्त लघु व्यावसायिकांनाच आहे का? मात्र काही वेळानंतर कारंजा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या मोठ्या व्यावसायिकांना दंड करून कारवाई केल्याचे समजते. एकीकडे मात्र शहरातील काही दुकाने, पानटपऱ्या, अंडे आमलेट पावच्या गाड्या, रोडच्या कडेला बसणारे छोटे कपडा विक्रेते, रोडच्या कडेला बसणारे कटलेरीवाले या सर्व छोटेखानी व्यावसायिकांना उपासमारीची वेळ आलेली आहे. सध्या स्थितीत संपूर्ण शहरामध्ये 15 एप्रिलपासून कडक लॉकडाऊन, टाळेबंदी होणार अशी जनमानसात चर्चा सुरू असल्याने हातमजूरवर पोट भरणारे, बँड पार्टीवाले, टेलर काम करणारे शिंपी, जोडी चपला शिवणारे, कपडे इस्त्री करणारे, सलून व्यवसाय करणारे, भांडी घासून व कपडे धुवून मजुरी करणाऱ्या मोलकरणी, फळे, टोपल्या, सूप, दोड्या विकणारे, गोंधळ जागरण करून उदरनिर्वाह करणारे कलावंत, उसाचा रस, चहा कॉफी, आईस्क्रीम, कुल्फी विकणारे लघु व्यावसायिक, हातगाड्यावर किंवा इतर दुकानांवर हमाली करणारे हमाल या सगळ्यांना टाळेबंदीचा प्रश्न पडला आहे. लॉकडाऊन टाळेबंदी जर झाली तर या सर्वांची उपासमार होणार आहे असे चित्र स्पष्ट दिसत आहे. विदर्भ न्यूजसाठी अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत.